जायंच केली स्मरण होय सगळं विद्ये जाधिकरण तेजवंत दुसरी चरण नमस्कार घेते आता प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी लाभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु जगदवंदनीय पांडुरंग चरण शिवास करणारे परमार्थाचा कळस फिरवणारे परमार्थामध्ये पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा साधा सरळ कर्तृत्वाचा आणि संततीची जाणीव करून देणारा अभंग सभेसाठी निवडलाय कोणाचं चिंतन आहे दादा आणि निमित्तही तितकंच गोड आहे इतकं गोड निमित्त ना दादा याच्या इतकं सुंदर निमित्त हुडकूनही सापडणार नाही नीचाचा महामेरू बोधजनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत जयवंत पुण्यवंत शानदार राजा कित्येक दृष्ट संहारिले कित्येकास थाक सुटले कित्येकास आश्रय झाले शिव कल्याण राजे असे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त चालू असलेला नामस्मरणाचा जागर नव्हे तर महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या बापाची जयंती आणि त्या निमित्ताने सुंदर असा नामस्मरण सोहळा माझं परम भाग्य आहे की ज्यांच्यामुळे मी आज इथे ताट मानेने उभा आहे त्यांचंच कौतुक करायची संधी मला प्राप्त होतीये विठ्ठला बरे का बसलेले मंडळी एक तर तुमच्या गावाचं नाव इतकं सुंदर आहे इतकं सुंदर नाव आहे भगवंताच्या नावापासून तुमच्या गावाचं नाव सुरू होतं महाराज मग इतक्या म्हणजे पिंपळच तर ठीक आहे पण तिथे रामाच आहे म्हणजे भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे दादा आणि अशा भूमीमध्ये तुम्हाला मी काही गोष्टी सांगाव्या हे मलाच विचित्र वाटते बरं काय काही गोष्टी न सांगता कळल्या पाहिजे बरोबर की नाही सगळ्यात जर बोलूनच सांगायचं म्हटल्या नंतर माणुसकीला अर्थ राहणार नाही की नाही दादा काही क्रिया न सांगता घडतात तसंच कीर्तनात बसल्यावर हाताने टाळ्या आणि मुखाने ना न सांगता घडलं पाहिजे दादा विठ्ठला वाजवल्या पण माझ्यावर उपकार केल्यासारखं वाजवलं टाळी वाजवून म्हणतात का अरे थोडंसं प्रेम दाखवा ना दादा कसं आहे ना कसं आहे हे बघा तुम्ही मला सांगावं मी तुम्हाला सांगावं कधीपर्यंत चालणार आहे आपल्यालाही कळलं पाहिजे ना अरे आपण शिवजयंती निमित्त जमलो इथं अरे इतक्या कर्तव्यदक्षपणे कीर्तन ऐकायचं एवढ्या कणखरपणे कीर्तन ऐकायचं इथं प्रत्येक बसलेल्या बापाला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसलोय ना तो शहाजी राजे म्हणून बसलोय आणि प्रत्येक आईला वाटलं पाहिजे मी कीर्तनाला बसले ना ती आई जिजाऊ म्हणून बसले एवढ्या कर्तव्यदक्षपणे कीर्तन आणि हे बघा टाळ्या सुद्धा पुढचेच वाजवतात पाठीमागे आउट ऑफ कव्हरेज काय रेंजच पोचत नाहीये तुम्हाला म्हणजे पोचत नसेल तर तसं सांगा मी टाळ्या वाजवत जा फक्त माझंच पटल्यावर नाही गायनाचार्याचं एखादं गाणं पटलं बिंदास्त टाळी वाजवायची मृदुंगाचार्याचा एखादा बोल पटला बिंदास्त टाळी वाजवायची वो कैसा होता है ना साहब खुशबू की बगीचे की खुशबू माली से होती है बगीचे की खुशबू माली से होती है और कलाकार के दांत ताली से होती है टाळी तर झालीच पाहिजे बघा आणि टाळी वाजवणं हे अक्कलवंत माणसाचं लक्षण उगा शेजारच्या वाजवली पण वाजवायची नाही जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा आणि कुणालाच नाही कळलं तुम्हालाच कळलं वाजवल्याशिवाय सोडायचं नाही आपल्याला कळलंय ना लोकांचा काय विचार करायचा आपुली आपण करा सोडवणं समजा याच्यात आपला विचार करायचा लई लोकांचा करायचं नाही शेजार पजारचा करायचा नाही जर तुम्ही त्याचा विचार तर तुम्ही जगू शकत नाही येऊन जाऊन फक्त त्याचा विचार करा त्याला पटलं ना बास झालं लोक महाराज लोकांना चांगलंही पटत नाही आणि वाईटही पटत नाही पण लोकांच्या नादीच लागायचं नाही लई पैसे खर्चले माणसं म्हणतात काय उधळे कमी खर्चा काय चिंगूस आहे मग काय करू तुझ्या घरी येऊन राहू का करू काय मी लोकांना चांगलं केलं तरी वाईट आहे वाईट केलं तरी वाईटच आहे म्हणून आपलं कर्म करायचं दादा माणूस कर्माने बांधलेला असतो आदर्श मुलांनी संतता आणि कर्मानुबंधीने मनुष्य लोके न रूपम असतो तो उपलब्धते नांदोन चादी म्हणजे संप्रतिष्ठा माणूस प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागतो पण माणूस हे चुकतो की कर्म हे करावंच लागतं मग त्या प्रतिष्ठेसाठी असो नाहीतर जगण्यासाठी असो कर्म करावंच लागतं दादा म्हणून कर्म करायचं पण जीवनामध्ये कर्म काय हे सुद्धा कळलं पाहिजे साधा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारते बरं का पिंपळसचे सर्व श्रोते मंडळी आपण जगतोय हे खरंय दादा सगळे आहेत ना मी का गेले म्हणजे झोपी गेले का असं म्हणायचं होतं मला आहेत ना सगळे हा आहेत सगळे दिसत आहेत तर जागे तर आहेत मग मला सांगा आपण जन्माला आलोय हे खरे जगतोय हे सुद्धा खरे श्वास चालू आहे हे सुद्धा खरे पैशासाठी जगतोय हे सुद्धा खरे
काय होय होय म्हणतो वाजून बरं का. अरे खरं काय ते सांगा ना दादा. आपण जगतोय हे खरं आहे, पण जगतोय कशासाठी याचा कधी विचार केला का? कशासाठी जगता सांगा बरं. आता विनाकारण तर जगू शकत नाही. कीर्तन आहे कारण आहे, शिवजयंती आहे म्हणून कीर्तन आहे. शिवजयंती आहे कारण आहे. ज्या राजामुळे मराठी माणसाला ताजपणे जगण्याचा अधिकार प्राप्त झाला त्या बापाची नाही तर कोणाची जयंती करायची म्हणून शिवजयंती आहे. आणि असं मग ते कारण आहे. आता विनाकारण कुठली गोष्ट घडत नाही, कुठलंच कार्य घडत नाही. मग जीवन तर इतकं मोठं कर्म आहे, एवढं मोठं कार्य आहे. मग हे जगण्यासाठी काहीतरी कारण हवं की नाही? कशासाठी जगता का विनाकारण जगता? जगण्याला काहीतरी ध्येय असावं की नाही? ध्येय असावं होता. सपने बोल ही जो नींद में आते हैं, सपने वो नहीं जो नींद में आते हैं, सपने तो वो है जो नींद उड़ा देते हैं. अब्दुल कलामांचं वाक्य होता. स्वप्न बघा, ध्येय ठेवा, पण गाठीण्याची जिद्द असावी. अगं विनाकारण जगायचं नाही, जगायचं मग कुत्र्या मांजरासारखं काय जगायचं? तर काय जगणं थाटात असावं माणसाचं. पण जगताय हे खरंय, पण कशासाठी जगताय? आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार. ज्याचं या उन्हाळ्यात लग्न झालं ते म्हणणार फक्त हिच्याकडं बघून जगतो, ही तर आपल्या जिंदगीला होते. तुम है तो जिंदगी में, तो जिंदगी में सिर्फ गम है. हे त्याचं झालं. ज्याची लेकरबाळ जन्माला आली ते म्हणणार महाराज बायकोचं काय खरंय, फक्त लेकरबाळासाठी जगायचं. ज्यांची लेकरबाळ मोठी झाली ते म्हातारी म्हणतात लेकरबाळाचं काय खरंय महाराज, फक्त नातरुंडाकडे बघून जगायचं. आणि ज्याची नातरुंड मोठी झाली ती म्हणतात महाराज एकदा पत्रुंड बघितलं म्हणजे आत्म्याला शांती लागल, डांगऱ्या तू मेला तरी शांती लागणार नाही. कारण तुझ्या जगण्याचं कारण संसार नाही, तुझ्या जगण्याचं कारण आशा आहे. आणि आशा अशी गोष्ट आहे दादा, अरे मराल पण आशा संपणार. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. आदिशाची साधना हिंदका पावला माझ्या वेष्टीला जीव माझा, माझ्या वेष्टीला जीव माझा, माझ्या वेष्टीला जीव माझा, माझ्या वेष्टीला जीव माझा. सहितले नदी कोणी हो, माझे सहितले नदी कोणी, माझे सर्व सुखाची आशा जन्म गेला. अरे आशा करत करत गेला, पण तुम्हाला हे कळलं नाही की सुख खरं कशात. अरे या संसारात मेलात तरी सुख भेटणार नाही. ते शमाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवानी नक्षरात पार्थ मैया वेशित चेतसा. यात गुतलात ना, मेला तरी सुटका, मेला तरी नाही. आणि यातून तरायचं असेल ना तर नामाशिवाय, देवाचं नाम न घेता तरला असा जगात कुणी नाही मावली. आणि देवाचं नाव घेऊन वाया गेला असा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी दे. महाराज देवाचं नाव घेतलं ना, तेरी पण जाएगी गोविंद गुण गायचे, तेरी पण जाएगी गोपाल गुण गायचे, तेरी पण जाएगी गोविंद गुण गायचे, तेरी पण जाएगी गोविंद गुण गायचे. ध्रुवजी की बन गई प्रहलाद जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, ध्रुवजी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुवजी की बन गई प्रहलाद जी की बन गई. तेरी बनी जाएगी गोविंद गुण गायसे, तेरी बनी जाएगी गोपाल गुण गायसे. सगळं चांगलं, फक्त विश्वास ठेवा. आमचा विश्वास नाही भगवंतावर, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. महाराज विश्वास असावा, विश्वास. नात्यात विश्वास पाहिजे तर नातं टिकतं. मग त्या बहीण भावाचं असो, नवरा बायकोचं असो, मित्राचं असो, नाहीतर भगवंताचा आणि भक्ताचं असो. विश्वास किती लागतो? ट्रस्ट फार लागतो.
आता इथे बसलेले बऱ्यापैकी बाप असतील. 6-7 महिन्याचं जेव्हा तुमचं लेकरू असतं तेव्हा त्या लेकराला खेळवण्यासाठी तुम्ही त्याला आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता, आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता, बरोबर आहे. ही क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा ते लेकरू हसतं की रडतं? हसतं. तुम्हाला जर मी वर फेकलं तुम्ही हसाल का रडचाल? तुम्ही वरनं मला शिवाय द्याचाल. कारण काय? तुमचा माझ्यावर विश्वास नाही. पण त्या 6-7 महिन्याच्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो दादा. अरे माझ्या बापानं मला आकाश एवढं जरी वरी फेकलं तरी माझा बाप मला झेलणार. अरे माझा बाप मला किंचितही लागू देणार नाही. जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंगावर असला पाहिजे. अरे भाऊ द्या थोडा त्रास, पण भगवंत मागे पुढे उभा राहे संभाळीत. आणि या घात निवाराया घालोनिया भार राहिलो निश्चिंते निर्व्यसंते विठोबासी. तुका म्हणे घालू तयावरी भार बाहू हा संसार देवा पायी. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत आहे. तेरी बन जाएगी गोविंद गुण गायसे. सगळं चांगलं होईल. विश्वास ठेवा. विश्वासात स्वामी भगवंता सकल भोगीता होय काले. सकल भोगीता होय काले. विश्वास स्वामी भगवंता सकल भोगीता होय काले. विश्वास होतो करी समीवरी सत्ता सकट. महाराज त्याच्यावर विश्वास ठेवा फक्त. आणि हे ज्याला जमलं ना विश्वास पाहिजे. देव देतो, फक्त कर्म योग्य असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आम्हाला इथे बसून टाळ्या वाजू वाटे ना, देवाचं नाव घेऊ वाटे ना. आम्ही काय देवावर प्रेम करायचे? आम्हाला प्रेम करायचं दुसऱ्यावर सांगा की. काय व्हॅलेंटाईन डे, काय टेडी डे, काय चॉकलेट डे, मी याला खर्च करू करू. त्याचा बाप मेला सोसायट्या भरू किती लागला पोरीवर खर्च करायला. नाही पोरांनो, तुम्ही आपल्या भावासारखे जास्त प्रेम करा. तुम्ही नाही करायचं मग काय म्हातारे नाही करायचं, तुम्हीच करायचं. प्रेमच करायचं, प्रेमच करायचं. कुत्र्याबद्दल करा करा प्रेम, बिनधास्त करा. प्रेमासारखी सुंदर भावना नाही करा. पण प्रेम, अरे आधी समजून घ्या प्रेम काय आहे. तुकोबारायांनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, अरे जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम, अरे आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम, मावळ्यांनी शिवरायांवर केलं ते प्रेम. त्याला प्रेम म्हणतात दादा. तुम्ही करता ती फक्त वासना आहे, वासना. याच्या पलीकडे दुसरं काही नाही. अरे खटकला तर खटकू द्या, पण प्रेमासारख्या सुंदर भावनेला वासनेनं कलंकित करू नका. जे निरपेक्षित असतं, जे निर्वासनिक असतं आणि जे निस्वार्थी असतं, करी लाभा विन प्रीती, ते प्रेम. महाराज प्रेम फार गोड आहे. प्रेमच करायचंय ना, बिनधास्त करा. पण ज्याच्यावर करायचंय तो त्या पात्रतेचा असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात दोनच गोष्टीवर, दोनच व्यक्तीवर आपण प्रेम करू शकतो. एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे आपला भगवंत. याच्या पलीकडे दुसरं कोणावर प्रेम नाही केलं तरी हरकत नाही. कारण ते दोघच माणसं निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात, सगळं आपलं करतात. मी पतंग तुझ्या हाती धागा, पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा, सगळं तो करून घेतोय. नाव आपलं मीरा आपकी कृपा से सब काम खुली है, मीरा आपकी कृपा से सब काम खुली है, मीरा आपकी कृपा से सब काम खुली है. सब काम हो
चंदा करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. लोक विचारच करतात बोंबलत फिरत्यात तरी बी चांगले टाळच फुटत्यात तरी बी चांगले निस्ती निस्ती आहे तरी चांगले आणि चांगलं आहे त्याचं कारण आहे आम्ही त्या बापाचं नाव घेतोय म्हणलं त्या बापाचं कर्तव्य या लेकराला सांभाळणं म्हणून आमचं चांगलं आहे. अरे जळणारे तर लय येतं का पण जाऊ द्या ना हत्ती चलता येतो आणि भुकल्याशिवाय बी कळत नाही हाती आलाय ते पण भुकू द्या बरं का नाही भुकू द्या भुकणाऱ्यांना भुकू द्या तुम्ही सुद्धा भुकणाऱ्यांना भुकू द्यायचं आपलं योग्य आहे ना. अरे या जगात वर नेणारे लय कमी येतं खाली पाडणारे 2-4 बेडकं होती त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा म्हणजे खालचे होते त्यांना दम निघाला ना त्यांना वाटायला लागला आम्ही खाली हेच कसे वर चढायले म्हणजे चढायला लागले त्यांना खालच्यांनी सांगायला सुरुवात केली चढमत चढमत गिर जायगा काय सांगायला सुरुवात केली चढमत चढमत गिर जायगा. हे ऐकून दोघं तिघं पडले जे पडले त्यांनी गपचूप आपलं काम होतं पडलोय म्हणल्यावर पुन्हा एकदा ताकदीनं चढायचा प्रयत्न करावा चढलो तरी पडलो मग आता जे चढायले त्यांना चढू द्यायचं आपण पडलो ह्यांना चढू द्यायचोय बघतोच कसे चढत्यात. खालच्यांनी सांगायला सुरुवात केली चढमत गिर जाएगा अगर गिर गया तो बहुत लग जाएगा. मग यांचा जीव कासावीस झाला. मग त्यांनी वरच्यांनी विचार केला लय लांब न पडण्यापेक्षा जिथनं आहे तिथनंच पडावं म्हणजे कमी लागेल. सगळेच पडले दडदडा फक्त एक बेडूक पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला सगळे पडले आणि एकटाच कसा वर गेला. अरे तुकोबारे एकाच असतात छत्रपती शिवराय एकाच असतात हे कायम लक्षात ठेवा. सगळीच बेडकवर चढणारा एखादाच असतो. मग जी वर गेला चिंतित झाली ना लोक एकटाच कसा वर गेला. बसलेले मी तुम्हाला सांगते जी वर गेला ती बाहेरा होता बाहेरा तर ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची त्याला म्हणायची चढमत चढमत गिरी जायगा त्याला असं वाटायचं की हात वरी करू करू मला म्हणत्या चढ जायगा. जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती होत नाही दादा. पण बोलणाऱ्यांना बोलू द्या आपण भगवंताचं चिंतन केल्याशिवाय सोडायचं नाही. म्हणतात ना टाळ कुठे म्हणू द्या म्हणतात ना बुवा म्हणू द्या म्हणतात ना आर म्हणू द्या काही फरक पडत तुमच्या म्हणण्याने आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला माहित आहे ना आम्ही योग्य आहे. आमचं भगवंताला आवडतं याची तोर भक्ती आवडती देवा आम्हाला काळजीच करायची गरज नाही. त्याला आवडतंय ना माझ्या बापाला आवडतंय विषय संपला. जर मावळ्यांनी आता समाजाचा विचार केला असताना तर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य घडलं नसतं दादा. आमची पोरं मी तुम्हाला सांगू बरं का मला फार अभिमान वाटला बरं का शिवतेज ग्रुप मंडळाचा. त्यांनी मिरवणूक कॅन्सल केली. खरं सांगू का दादा मंडळाचा मी मनापासून आभार मानते पण मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून बिलकुल आभार मानणार नाही. काय गरज आहे तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून मंडळ तुमचं बिलकुल आभार मानणार नाही पण तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं नक्कीच आभार मानेल दादा. कीर्तन असतं ते कोणाचं आहे याच्यापेक्षा ते कीर्तन आहे मोस्ट इम्पॉर्टंट हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग कीर्तन ठेवलं बा फार आनंद वाटला. आता माझी एक विनंती आहे बरं का एकच विनंती आहे जोपर्यंत शिवजयंती करताय जोपर्यंत शिवजयंतीचा उत्सव आहे तुम्हालाच नाही अख्ख्या महाराष्ट्राला आपण विनंती करतो दादा जोपर्यंत शिवरायांचं नाव तुमच्या मुखात आहे तोपर्यंत छत्रपतींचं नाव तुमच्या मुखात आहे तोपर्यंत तुमच्या मुखात सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे तर माझ्या राजाचं नाव घ्यायचं. नातं जरी रक्ताचं नसलं ना दादा नातं जरी रक्ताचं नसेल ना तरी नातं परमार्थाचं आहे नातं भक्तीचं आहे दादा नातं स्नेहाचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण परमार्थाचं नातं कधीच दगा देणार नाही विश्वास दे दादा. नातं रक्ताचं नसावं लागतं परमार्थाचं असावं. मावळ्यांचं आणि शिवरायांचं नातं रक्ताचं नव्हतं पण नातं सामर्थ्याचं होतं नातं कर्तृत्वाचं होतं नातं स्नेहाचं होतं. आजकाल नात्यात विश्वास राहिला नाही म्हणून नातं टिकत नाही. पहिलं आता जी परिस्थिती आहे नवरा बायकोंची ती पहिली नव्हती. पहिली घटस्फोट काळीमूळ हे जास्त नसायचं समाजाला द्यायची माणसं हो की नाही. ऐ पुरुष मंडळी तुमचं लगीन झालंच असं का ब्रह्मचारी आहे असं तर सांगा तसं झाले ती ना किती वेळा एकदाच जातं बरं झाले ती हे तर खरं आहे दादा. आता मला सांगा 10-15 वर्षापूर्वी तुम्ही आपल्या आजोबाच्या वडिलांच्या वयाचे आहात. 10-15 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी असं कधी असायचं का 10 माणसात नवरा बायकोच्या हातात हात घालून चालायचा का? चालायचा का चालायचा हो का
हो की नाही मग तुम्ही बोल लावतो कीर्तन तर निघाले महागारी काय नडलं नाही माझं इथं पाकिट घेतलं म्हणजे काय उपकार करायला लागले होते पटपट बोला फिरायचे का नाही म्हणजे याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम नव्हतं प्रेम होतं पण काय होता विश्वास होता काय विश्वास होता आपलीच कळून घ्यायचं विश्वास होता 10 हातावर जरी म्हातारा पुढे असलं आणि 10 हातावर जरी म्हातारी मागे असली म्हातारा कधी मागे वळून बघत नव्हतं म्हातारी आली का त्याला विश्वास होता आपल्याच पावलावर पाऊल देऊन येणार नजर खाली असणार डोक्यावर पदर असणार पदर तुम्ही नका घेऊ तुम्हाला म्हटलंच नाही मी रावणा म्हणजे यांच्या बायकांचं सांगते आमच्या बायका पदर मागं केस म्हणजे मला बघा नाही बघा सुंदर दिसणं पोरीचा अधिकार आहे पोरीने नाही सुंदर दिसवतं कोणी दिसव पण सुंदर कधी दिसतं माहिती आहे का सुंदर अरे सुंदर काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या गोडच दिसतो गोरा गरगरीत असू द्या पण गौरी फुटल्या ग तोंड असू द्या गोड वाटत नाही मला त्याच्याकडे नाही ना तोंड जरा असं कोमल असलं की नाही तोंडावर हसू असलं की गोड दिसलं तसलं नाचक्यात तोंडाचं तोंड केलं की मला लई राग येतो मला असं तोंड गोड असं गोड प्रफुल्लित असं आता मग द्या माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा पदराशी बांधून ठेवा तुमच्या पोरीलाही शिकवा बरं का माता मग द्या एकच वाक्य कीर्तनात पडलेला डाग झाकता येतो काय म्हणणं आहे तुमचं चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच झाकता येत नाही हे कायम लक्षात ठेवा माता चेहऱ्यावरच्या डागापेक्षा आचरणाच्या डागावर जास्त महत्व आहे अरे पोरगा असावा कर्तृत्ववान आणि पोरगी असावी चारित्र्य संपन्न अशी लेकरं असल्यावर आईबापाला काय कमी आहे अरे घरातच स्वर्ग आणि घरातच वैकुंठ आहे तर अशी लेकरं असावी त्यासाठी तुम्ही चांगले असावे बायको तुमच्या ताऱ्यात असावी ना तर टिकवलं गेलं पाहिजे प्रेमच करायचंय ना करायचं पण टिकवायचं तर ती टिकत नाही तुम्हाला जे वाटतंय जी माझी आहे तुम्हाला जी वाटते जी माझी आहे असं अनेकांना वाटतं ती माझीच आहे बरं का त्याच्यामुळे टिकत नसते बरं टिकवायचं असेल तर क्वालिटी तशीच लागते तशा क्वालिटीचा असेल तर टिकतो ते ना ब्रँड योग्य असेल तर टिकतोच मान टिकला पाहिजे म्हणून तुम्हाला सांगते असल्या फांद्यात पडायचं नाही अरे आपण काय पोरीच्या मागं लागायचं काही इमेज आहे का नाही आपल्याला स्वाभिमान बिभिमान अरे आपण काय पोरीच्या मागं लागायचं पोरांना असं नाव कमवायचं पोरीच्या बापानं आपल्या मागं लागलं पाहिजे माझी पोरगी कर म्हणून इतकं नाव कमवायचं इतकं कमवायचं पण ते दिवस यायला फार वेळ आहे अजून कारण आता बाप मिळाला ह्याचा पुरगी मला तर लई मजा येते मला मला काय वाटतं चूक यांची नाही दादा चूक तुमचीच आहे 10-15 वर्षापूर्वी प्रत्येक बाप म्हणायचा पोरगाच पाहिजे काय म्हणायचा किती कर्तृत्ववान सुंदर गोड चारित्र्य संपन्न पोरगी असू द्या तुमचं समाधान होतं का खरं बोलायचं पाटकन बोलायचं अय घरी येऊन विचारेल पटकन बोलायचं समाधान होतं का अरे मी नाही संत सांगतात वंशाचा दिवा झाला म्हणून काय आडेशी टांगावा उस डोळ्याला गेला म्हणून काय मुळा सहित खावा प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फारा दिवस राहावा गावचा पाटील झाला म्हणून काय गावात बुडवावा अरे कृष्णा अरे काळा अरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा सद्गुरु श्रीला झाला म्हणून काय आचार्य बुड बाबा नित्यदेव भेटला म्हणून काय जगाशिरा बाबा उस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावा प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा हरे कृष्ण हरे काढा मैने रंजन मोहेना आता कुठली गोष्ट प्रमाणात असते पोरगा असलाच पाहिजे कुळ कोण मिळवणार आहे मुलगा असावा पण छत्रपती शिवराय व्हायची आपली पात्रता नाही दादा पात्रता नाही कमीत कमी त्यांचे मावळे व्हायचे तरी प्रयत्न करा अरे मावळा कोणाला म्हणायचं स्वराज्यातील साधा सुद्धा मावळा युद्धात त्याचे दोन्ही हात गेले मावळा घरी बसला कथाच राजे भेटायला आले बघताच
मावळ्याच्या डोळ्यातलं पाणी आलं. मावळा घसा रडायला लागला. राजे किंचाळले, म्हणले लाज नाही वाटत? हर हर मधो घोषणा करत या मातीसाठी लढणारे आपण वीर आणि हात केलं मग करतोस.